42 तरुण फेटा बांधून लग्नासाठी पोहोचले, पण तासभर वाट पाहूनही एकही नवरी आली नाही. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात एक धक्कादायक विवाह फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. एक दोन नाही तर तब्बल 42 तरुणांना लग्नाचं स्वप्न दाखवून लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. माहितीनुसार एका व्यक्तीने स्वतःला मध्यस्थ सांगत इंदूर मधील अनाथ आश्रमातील मुलींसोबत सामूहिक विवाह लावून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी प्रत्येक तरुणाकडून 15 ते 25,000 रुपये घेतले गेले. मोबाईलवर मुलींचे फोटो दाखवले गेले आणि लग्न पक्क झालं असं सांगण्यात आलं. ठरलेल्या दिवशी सगळे तरुण नवरदेवाच्या वेशात डोक्यावर फेटे बांधून वऱ्हाडासह मैदानावर पोहोचले. लग्नाची तयारीही झाली, पण वेळ जात होता आणि ना नवरी आली ना तिचं कुटुंब. सकाळ गेली, दुपार गेली, रात्र झाली, तरी कोणीच आलं नाही. आणि मग सगळ्यांनाच लक्षात आलं की त्यांची मोठी फसवणूक झाली आहे. घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. काही तरुणांनी लग्नासाठी कर्ज काढलं होतं, तर काहींनी आयुष्याची सगळी बचत खर्च केली होती. त्यानंतर संतप्त तरुणांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आता पोलीस आरोपींचा शोध घेत असून ज्या अनाथ आश्रमाचं नाव वापरलं गेलं त्याचीही चौकशी सुरू आहे. कल्पना करा, लग्नासारख्या पवित्र नात्याच्या नावाखाली लोकांच्या भावना आणि स्वप्नांशी असा खेळ केला जातोय. अशा फसवणूक करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे का? कमेंट मध्ये नक्की सांगा.